जर बॉल गेला तर तो पुन्हा वापस मिळत नाही आहे, म्हणून जे जुने चेंडू आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. चला सामन्याला सुरुवात करूया. पहिली जी जोडी आहे प्रदीप सिनियर आणि प्रमोद, नेहमीची जोडी. बॉलर असेल किशोर. गावदेव चौठा डुंगे संघाबद्दल मी सांगेन, सभापती चषकामध्ये या संघाने अशी कामगिरी केली होती. जयदुर्गा सुरई संघाला अजूनही ती कामगिरी आठवत असेल, कारण ह्या संघाला जवळजवळ पराभूत केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. मात्र शेवटच्या क्षणी जयदुर्गा सुरई संघाने मात्र गावदेव चौठा डुंगे संघावर विजय प्राप्त केला होता. ह्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. कुठल्याही संघाला कमजोर समजून चालणार नाही आहे, कारण हे क्रिकेट आहे. पहिला चेंडू, येस, इट्स क्रिकेट. आपण पाहतोय की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ असतो. चित्रपट फक्त 3 गोष्टीने चालत असते, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. आणि क्रिकेट फक्त 3 गोष्टीने चालत असते, अनिश्चितता, अनिश्चितता आणि अनिश्चितता. किशोर, हो, बॅक टू बॅक प्रदीप सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट म्हणजे नक्कीच मानसिक विजय संपादन केलेला आहे. आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. प्रदीप सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट खेळवून काढल्यानंतर पुन्हा एकदा किशोर सज्ज होतोय हायवेंकडून. आणि हा फुलटॉस जाईल का? लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर नाही, क्षेत्ररक्षक तैनात आणि प्रदीप याची खेळी संपुष्टात. सुरेख गोलंदाजी. खास करून आपण किशोरचं कौतुक करूया, कारण 2 चेंडू डॉट खेळून काढल्यानंतर प्रेशर वाढला होता फलंदाज प्रदीपवर, आणि कुठे ना कुठे बॅटला बॉल लावणं आवश्यक होतं, आणि तो प्रयत्न केला. फुलटॉस चेंडूवर मात्र सीमारेषा क्लिअर करता आली नव्हती. लॉंग ऑफ सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेला आहे, आणि ज्याप्रमाणे तुम्ही पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षण लावता त्याप्रमाणे गोलंदाजी करणं आवश्यक असते, आणि तीच गोलंदाजी आपण पाहतोय किशोरकडून. न्यू बॅट्समन, कॅप्टन राजेश. ओहो, बूम बूम फटका, मात्र सीमारेषेच्या बाहेर नाही, सीमारेषेच्या आतमध्ये हा झेललेला आहे. प्रमोद याला जावं लागेल मैदान सोडून. बिग फिश इन नेट, बडी मछली जाल में फसती हुई. इथे बघा, षटकाचं जर पृथक्करण करायचं झालं तर आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एकही धाव दिलेले नाही, आणि 2 फलंदाज बाद केलेले, तेही बॅक टू बॅक. प्रदीप तांगडी आणि प्रमोद तांगडी या 2 मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात यश संपादन केलेले. व्हॉट अ बॉलिंग. आणि चेंडू टाकण्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुणीही मोठा नसतो आणि कुणीही छोटा नसतो. बाहुबली फलंदाज दया खेळपट्टीवर आहे. सज्ज होतोय किशोर. टिपक्यांची रांगोळी काढावी तशी क्षेत्ररक्षणाची सजावट केलेली आहे. ऑन हॅट्रिक किशोर. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेल्या गॅपमधून क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडू त्याच्या पुढे जाऊन थेट धडकतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिला चौकार. सुरेख फटका होता. 4 चेंडू नंतर आपण पाहतोय पहिल्या धावा आलेल्या आहेत चौकाराच्या रूपाने. इगल स्पोर्ट खाडी संघ कुठे ना कुठे बॅकफुटला पाहतोय, मात्र ह्या सिच्युएशन मधून काढावं लागेल. खराब चेंडू, इथे खराब चेंडू आहे. पंचांकडून नो बॉलचा इशारा येतो. बीमर नो. येस, पुढील चेंडू असेल फ्री हिट.
धावसंख्या झालेली 5. व्हेंटिलेटरवर आहे फलंदाजी. काही चेंडू क्वारंटाईन करावे लागतील फलंदाजांना आणि तेव्हाच तुम्हाला सुटका मिळेल. हो, चांगला चेंडू. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्क. मात्र फायदा झाला नसता फलंदाजाला, कारण फ्री हिटचा चेंडू होता. पहिले षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले आहेत. 2 बाद 6. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट षटक हाताळलेले गोलंदाज किशोरने. ह्या सीझनचा जर विचार केला तर मोरवाई दिवे, छत्रपती शिवाजी वडूनगर, चौथा हिरवा मानकोली बी हे संघ 1-1 विजेतापदासह नक्कीच नंबर 2 आहेत. आणि 3 विजेतापदांचा जर विचार केला तर जयदुर्गा सूर्य संघ अजूनही नंबर 1 आहे. काही दिवसातच दमन चषक 2021 आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याची तारीख डेट आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. या एप्रिल किंवा मार्च महिन्यातच दमन चषकाला आपण तयार राहायचे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सर्व संघ. बॉलर अशोक. दमन चषकांचाही लेखाजोखा मी आपल्यापर्यंत खेळाडू कक्षामध्ये प्लीज आयोजक पाणी पोचवायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये येस सर. लेफ्ट साईडला जो खेळाडू कक्ष आहे, लेफ्ट साईड नंदकिशोर खारबाव खेळाडू कक्ष, त्या खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सोय करायची आहे. जिथे ईगल स्पोर्ट खार्डी संघ पूर्ण संघ डगआउटमध्ये बसलेला आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी पोचवायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. पंच पुढील षटकापासून आपण समालोचन कक्षामध्ये बदल पाहतोय. मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम सर. धन्यवाद ज्ञानेश्वरजी चिकणे. गोड आवाज आणि तेवढीच गोड कॅच आपण या ठिकाणी पाहतोय. अडतीस डिग्रीच्या तापमानामध्ये नक्कीच हे 2 संघ आपल्या सगळ्यांची मनं जिंकत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून 612 क्रमांक चॅनलच्या माध्यमातून पाहणारी आणि प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणाऱ्या सगळ्यांचं स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आमचे समालोचक परिवाराचे कार्याध्यक्ष भरतजी वतारी साहेब. आपलं सुद्धा या गोड कार्यक्रमात, कारण या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये नक्कीच आपण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केलेला आहे, तुमचे विशेष कौतुक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 3rd गलीमध्ये चेंडू जातोय. एकाच धावेवर समाधान. या एका धावेने धावसंख्या होते 7. 2 बाद 7. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खरंच पॉवर प्ले मध्ये सुद्धा ज्यांच्यावर अंकुश ठेवला आणि आता सुद्धा पाहूया प्रवीण, ज्याच्यासमोर तेवढाच मोठा गोलंदाज अशोक. आणि आता मात्र दिशा भरकटलेला आहे. 9 चेंडू. या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक योगेश वसंत पाटील साहेब आणि त्यांचे जीवलग देवा पाटील. आपल्याला विनंती असेल की नक्कीच या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच असू दे किंवा लाईव्ह टेलिकास्ट टेलिव्हिजनच्या माध्यमातून सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. मित्रांनो, आयोजन व्यवस्थित असेल तर काय घडतं हे आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर. वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 9. नक्कीच या ठिकाणी ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाला कमीत कमी 35 पर्यंत जरी पोहोचायचं असेल तरी मात्र आतापासून थोडंसं आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. आणि आता मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू जातोय का. 1 धावेवर समाधान. आणि या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट उतना बढिया तो नहीं था.
लेकिन बल्लेबाज ने रिस्क लिया और दोस्तों जहां रिस्क है वहां पर जीत है। या 2 धावांनिशी पहिल्यांदाच खार्डी संघ दुहाई अंकेत प्रवेश करतोय। धावसंख्या होते ती 11। न्यू 40+ सही मायने में आपका जो डिसिप्लिन, आपका अनुशासन काबिले तारीफ। पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि या ठिकाणी जोराचा प्रहार आणि सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल आणि खार्डी संघाला हा 4था हादरा। फक्त धावसंख्या झालेली आहे 11, 4 बाद 11। आयोजक योगेश वसंत पाटील साहेब यांनी या स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफीमध्ये खरंच सगळ्यांची, अगदी प्रेक्षक असू दे, खेळाडू असू दे, लहान बालगोपाळ असू दे, पंच सगळ्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि अन्नदाता सुखी भव म्हटलं जातं। आपण पाहतोय खार्डी संघाची थोडी नाही तर खूप जास्तच दयनीय अवस्था झालेली आहे। 1 नाही 2 नाही तब्बल 4 गडी बाद आणि धावसंख्या मात्र फक्त 11। आणि या ठिकाणी आपण पाहतोय न्यू 40+ चे जे सहसचिव आहेत आणि आमच्या समालोचक परिवाराचे सुद्धा खूप लाडकं व्यक्तिमत्व धर्मेंद्र तांगडी। पाहूया स्ट्राइक साठी आहेत ते दया आणि आता मात्र जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय, पहिली धाव वेगात, तांगडी यांचा अनुभव बोलतोय। और दोस्तों न्यू 40+ मतलब इनके पास बहुत सारा अनुभव और हमेशा पुराने चावल स्वाद ज्यादा देते हैं। बहुत बढ़िया। धाव संख्या होती थी बरोबर 1 डझन 12, 4 बाद 12। गोलंदाज अशोक सज्ज, पाहूया तांगडी और यहां पर आसमानी हिट तांगड़ी के बल्ले से, बेहतरीन। अंपायर व्हाट इज द डिसीजन? 4 रन। जी हां, जिस अंदाज से कट टू कट चौवा, देख के मौका लगा दिया चौका। डिसीजन विल बी पेंडिंग। वॉलंटियर्स प्लीज टेक योर रिस्पॉन्सिबिलिटी। यस, दिस इज फॉर 4 रन। यज्ञ सुनील भोईर आणि देविका सुनील भोईर या दोन्ही चिमुरडींचं सुद्धा आगमन झालेलं आहे। नक्कीच 2 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे 16। 4 गडी बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीनं धर्मेंद्र तांगडी जेव्हा पण मरगळ येते, मग ती संघावर असू दे किंवा एखाद्या मीटिंग मध्ये, तेव्हा धर्मेंद्र तांगडी हे जर काही बोलायला लागले आणि मैदानात खेळायला लागले की सगळं काही निस्तेजपणा जो आहे तो निघून जातो। तर पाहूया आता खऱ्या अर्थानं गावदेवी चौथा डोंगे, गावदेव चौथा डोंगे संघ जो आहे तो 3रं षटक कुणाला देणार? विश्वनाथ, बहुतेक विश्वनाथच असेल। नक्कीच विश्वनाथवर थोडी जबाबदारी असणार आहे, कारण संघ 11 चेंडूमध्ये 12 धावा झालेल्या, पण शेवटच्या चेंडूवर चौकार आला। 2 षटकात धावसंख्या झाली 16। पाहूया दया आणि धर्मेंद्र स्वतः डी 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 फॉर डॅशिंग, डी फॉर दया, डी फॉर धर्मेंद्र। तर हे डी फॉर्मॅट किती कामी येत आहे, कारण खरं सांगायचं तर खार्डी संघ थोडासा संकटात नक्कीच म्हणावा लागेल। सर्व सामने आजच्या स्पर्धेचा सामन्याचा पहिला दिवस सर्व लॉट्स पद्धतीने सामने खेळवले जात आहेत। आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी 2021 या लिंकवर आपण सामन्याचा आनंद घेऊ शकताय। टेलिव्हिजनवर जर पाहायचं असेल तर 612 या क्रमांकावर आपण लाईव्ह टेलिकास्टचा आनंद घेऊ शकताय। घर बसल्या जर आपल्याला कंटाळा आला असेल तर आपलं मनोरंजन करण्यासाठी या स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे। जबरदस्त सामना खार्डी आणि गावदेव डोंगेमध्ये ही लढत पाहायला मिळते।
पहिल्यांदा फलंदाजी करताना आतापर्यंत 2 षटकामध्ये 4 बाद 16 धावसंख्या. पाहूया दया टू विश्वनाथ. और यहां पर शायद बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा हो और यहां पर हमारे खेमे में गेंद आती हुई कमेंट्री बॉक्स को चुंबन देती हुई बेहतरीन 4 रन. और इस 4 रन के साथ कुल स्कोर बना है 20 रन. बहुत बढ़िया शुरुआत. पिछले ओवर के आखिरी गेंद पर भी चौका और इस गेंद पर भी चौकार. बहुत बढ़िया. देख के मौका दोनों ने लगा दिया. एक चौका. स्कोर बना है 20 रन. अब यहां से खारडी टीम पीछे देखना पसंद नहीं करेगी क्योंकि 4 विकेटों का बहुत जल्दी पतन हुआ था, लेकिन उसके बाद पलटवार किया है. जी हां, विश्वनाथ जाधव फिर से गेंद तैयार और यहां पर जोर से अपील और लेग बाइज के रूप में 1 रन यहां पर जरूर मिलेगी. इस 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 21 रन. जी हां, 21वीं सदी चल रही है दोस्तों. 2020 में हमने बहुत कुछ गलत देखा. कोरोना ने तो हैरान और परेशान भी किया था, लेकिन और बहुत बढ़िया. जितनी तारीफ की जाए उतनी कम. वीरेंद्र सहवाग वाले अंदाज में बहुत बढ़िया कट और दूसरे गली के क्षेत्र में सीधा स्वर्गीय नंद किशोर चौकार. बहुत बढ़िया. बैक टू बैक 2 चौकार आए हैं. जो मनीलाल के बल्ले से लगातार 4 चौकार आए थे, लेकिन यहां पर दया के बल्ले से धर्मेंद्र के बल्ले से यह दूसरा चौकार. स्कोर बना है अभी तक 25 रन. सिल्वर जुबिली बहुत बढ़िया. 11 रनों पर 4 विकेटों का पतन हुआ था, लेकिन उसके बाद जो 14 रनों की साझेदारी बनी है सचमुच में काबिले तारीफ. अगर इस मैच का कुछ इतिहास लिखा जाएगा तो शायद दया और धर्मेंद्र ये डबल डी का बहुत जिक्र होगा और उस बात का डुंगी टीम को फिक्र होगा. फिर से एक बार गेंदबाज तैयार. विश्वनाथ और यहां पर हेलीकॉप्टर शॉट लगाना चाहते थे, ठीक से बल्ले पर आई नहीं, चकमा दिया. गेंदबाज विश्वनाथ ने पलटवार किया, कमबैक किया है. पिछले 3 गेंदों में 9 रन खर्च किए थे, लेकिन यह भी यहां पर अपने पॉकेट को सही सलामत रखते हुए. नक्कीच उत्कृष्ट पंचगिरी, उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट, जबरदस्त आयोजन, अनेक गोष्टींसाठी स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी लक्षात राहील. और यहां पर बहुत अच्छी गेंदबाजी. 2 गेंदों पर लगातार कॉपी किया और दोस्तों नकल करने के लिए भी अकल लगती है. बहुत अच्छी गेंदबाजी. आपण मैदानाच्या सभोवताली जे काही बॅनर्स, होर्डिंग्स पाहतोय, नक्कीच सगळ्यांच्या या आठवणी आमच्या स्मरणात आहेत. आणि मित्रांनो, गेल्यानंतर ही आठवणी कायम राहतात. और यहां पर हल्के हाथ से खेलना चाहते थे, वहां पर मैदान का कुछ कारनामा. 1 की जगह पर 2 रन पूरे. जी हां, धर्मेंद्र तांगड़ी. रनिंग बिटवीन द विकेट भी बहुत बढ़िया. और यहां पर एक विकेट का पतन हुआ है. जी हां, हमारे मेजर अंपायर ने रन आउट के तौर पर एक को आउट करार किया. 1 ही रन. स्कोर बना है अभी तक 26 रन. जी हां, खारडी टीम को अगर डोंगे टीम के सामने एक लक्ष्य रखना है, 40 तक जाना होगा, क्योंकि पिछले मैच में हमने देखा 39 रन बनाए थे नाना स्पोर्ट्स टेमघर ने, लेकिन सुरई ने जिस तरीके से बल्लेबाजी की, जिस तरीके से पावर प्ले में 15 रन बटोरे, उसके बाद भी बल्लेबाजों ने समझदारी भरी क्रिकेट खेली. और नाना स्पोर्ट्स टेमघर जिन्होंने टॉस जीतने के बावजूद भी बल्लेबाजी की थी, लेकिन कामयाब नहीं हुए, क्योंकि सुरई टीम को इस टूर्नामेंट में डिपेंडिंग चैंपियन के रूप में नवाजा जाता है. और आने वाला परसों का दिन 5 मार्च, आपके घर में टीवी है, फ्रिज है, वॉशिंग मशीन है, एसी है, लेकिन आपके घर में स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी नहीं है, और इसीलिए यह कश्मकश.
नया बल्लेबाज प्रदीप हल्के हाथ से खेलना चाहते थे, दया भारी भरकम शरीर, लेकिन एक रन फिर भी दौड़ के पूरी। इस एक रन के साथ स्कोर बनता हुआ पूरे 27 रन, 5 विकेटों का पतन हुआ है, जबकि स्कोर बना है 27 रन। और यहां पर जूनियर प्रदीप 5 गेंदें शेष हैं, क्या करेंगे? क्योंकि खारडी टीम के कैप्टन जानते हैं कि अगर प्रदीप का बल्ला ठीक से चला तो हम 40 तक भी पहुंच सकते हैं। जी हां, अंतिम समय बल्लेबाज ने बराबर काम किया, वाइड गेंद। इस वाइड के साथ कुल स्कोर बनता हुआ 28 रन। एक समय था जब 11 पर 4 विकेटों का पतन हुआ था, लेकिन उसके बाद अगर देखा जाए, भरत जी चौधरी आपको भी मंच पर आकर विराजमान होना है। गेंदबाज सुजन, और यहां पर बहुत बढ़िया एक लो फुल टॉस गेंद, क्या छूटता हुआ, सपना टूटता हुआ। शायद खारडी कुछ सोचती होगी कि ये जो रन है हमारा कॉन्फिडेंस बढ़ाएंगे। और देखो दोस्तों, गरीबी में आटा भी गीला, तो हाथ में क्या मिला? 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 4 भी नहीं, शायद 5वीं का प्रयास नहीं करेंगे। इस गेंद पर तो मजाक बनाया है। और मुझे लगता है ये 4 रन, जो भी रिजल्ट आएगा, ये 4 रन दोस्तों, मुझे देखने वाले यूट्यूब के जरिए, टेलीविजन के जरिए, इस गेंद की जो 4 रन है, इसको हम दिवाली बोनस कहेंगे। स्कोर बना है 32 रन 5 विकेट के नुकसान पर। धर्मेंद्र तांगड़ी सोच रहे हैं कि जी हां, मैं भी रुकता तो शायद 40 तक पहुंच जाता, लेकिन वो सोचते हैं कि नहीं, प्रदीप भी आया है तो सही है। 32 रन धावसंख्या झालेली आहे 32। पंचांना, सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल, आपण फक्त आम्हाला इशारा करायचा आहे, नक्कीच, कारण आपण न्यू 40+ आहेत। पाहूया पुढचा चेंडू, सुजनचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, अफलातून चेंडू, फलंदाजाला बुचकळ्यात पाडणारा चेंडू, बरोबर डोक्याच्या वरून गेलेला, न समजलेला। कारण ज्या पद्धतीने प्रदीपनं बॅट फिरवली, सुजन का आत्मविश्वास 7वें आसमान पर। फिर से एक बार राइट आर्म ऑन द विकेट, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी हिट लगाना चाहते थे मिड विकेट के क्षेत्र में। गेंद जब तक विकेट फील्डर के हाथ से विकेट कीपर के दस्तानों में आएगी, यहां पर 2 रन आसानी के साथ पूरे। या 2 धावांनी धावसंख्या होते 34। आता मात्र सुटकेचा निश्वास या ठिकाणी खारडी संघाने, धर्मेंद्र तांगडीनं आणि त्यांच्या कर्णधाराने नक्कीच टाकला असेल। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुजन, और यहां पर हल्के हाथ से खेलना चाहते थे, लेकिन नहीं, सुजन की बहुत किफायती गेंदबाजी, नफी तुली गेंदबाजी, राइट आर्म ओवर द विकेट, हाथ से गेंद ऐसी छोड़ते हैं। एक गेंद बाकी है, कुल मिलाकर 23 गेंदें डाली जा चुकी है, 5 विकेटों का पतन हुआ है और स्कोर बना है 34 रन। और यहां पर नो मैंस लैंड में गेंद, और बहुत बढ़िया, मार्केट को चीरता हुआ सीधा नंदकिशोर चौकार। और इस 4 रन की बदौलत कुल स्कोर बनता हुआ 38 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 38 रन बने हैं। 39 रनों की दरकार, प्रति ओवर पर 9.75 की अवसर से यहां पर स्कोर बनाना है 39 रन। मैं यहां पर खारडी टीम आपसे गुजारिश करना चाहूंगा कि बिना कुछ समय गंवाए आपको जल्द से जल्द फील्ड सजानी है। और गांवदेव डुंगे टीम, आप भी अपने प्रारंभिक बल्लेबाजों को मैदान में भेजिएगा। जो भी खिलाड़ी, जो भी दर्शकों में से खाना, भोजन करना बाकी है, मैं आपसे गुजारिश, निवेदन, विनंती करना चाहूंगा की या कार्यक्रमाचे आयोजक योगेश वसंत पाटील, आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व, यांनी आपल्या सगळ्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे। या स्पर्धेचं आपण आयोजन बघा, लाईव्ह टेलिकास्ट बघा, यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी मी आमचे गुणलेखक ज्ञानेश्वरजी मुकादम आपल्याला सुद्धा विनंती करेन की आपण
भोजनासाठी प्रस्थान करायचं आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं योगेश पाटील यांचे पिताश्री, आपल्या सगळ्यांचे लाडके प्रेरणास्थान, भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचे अत्यंत जवळचे स्नेही म्हणजेच वसंत हेंदर पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। मला सांगायला अभिमान वाटेल की परवा मित्रता मित्रांनो कशी पाळायची असते। अनेक वर्षापासून, गेल्या 40 वर्षापासून आपण एक मैत्रीला नेहमी पाहत आलो। अनेक जीवनामध्ये चढ उतार आले असतील, पण एक जीवाशिवाची जोडी, ज्याला साखरेची गोडी, आणि ती मैत्री म्हणजे कपिल पाटील साहेब आणि वसंत पाटील साहेब। चाहे सवाल चाहे कितना भी हो जटिल, दो नाम जरूर आते हैं, एक कपिल पाटील और एक वसंत पाटील। आणि या जोडगोळीनं आपल्या मैत्री खातर आपल्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, मैत्री कशाला म्हणावं, मी तुम्हाला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि याची तुम्हाला जाणीव असणं याला म्हणायचं मैत्री। अशा या मैत्रीच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे। परवा बरोबर 5 मार्चच्या पूर्व संध्येला वसंत पाटील साहेब आणि कपिल पाटील साहेब यांच्या दोघांच्या साक्षीनं आपण अंतिम सामना खेळवणार आहोत। गेल्या 20-21 वर्षापूर्वी जे व्यक्तिमत्व आपल्यातून शरीर रूपानं निघून गेलं ते म्हणजे स्वर्गीय नंदकिशोर हेंदर पाटील। खरंच स्वर्गाचा दरवाजा जर उघडला गेला असेल, माझा आवाज जर तिथपर्यंत पोहोचत असेल, तर मी एवढंच सांगेन की नंदकिशोर पाटील साहेब, तुमचे पुतणे योगेश पाटील, असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही। जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा जेव्हा चान्स मिळेल, तेव्हा तेव्हा तुमच्या नावानं क्रीडा स्पर्धा असू दे किंवा सामाजिक कार्यक्रम असू दे, सतत तुमच्या नावाला जपलं गेलं। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या गोड स्पर्धांचं आयोजन आपल्या नावानं या ठिकाणी ठेवलेले आहेत। स्पर्धेचा पहिला दिवस आहे, दुपारचं सत्र आहे। गावदेव डुंगे आणि खार्डीमध्ये ही लढत आहे। खार्डी संघानं प्रथम फलंदाजी करताना 38 धावा बनवून गावदेव डुंगे संघासमोर 39 धावांची गरज ठेवलेली आहे। यानंतर होणारा सामना सध्या चालू असलेल्या सामन्यामधील विजयी संघ आणि चौथा हिरवा मानकोली ए संघ यांच्यामध्ये लढत होणार आहे। कृपया तयार राहायचं आहे। ज्या काही सूचना येत आहेत आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून कृपया त्याचं पालन करायचं आहे। - 39 धावांची गरज असताना पाहूया गावदेव डोंगे संघाची सलामीची जोडी किशोर आणि भरत। किशोर आणि भरत ही जबरदस्त जोडी। तर खार्डी संघाच्या वतीनं प्रारंभिक गोलंदाज खार्डी संघाचा 12वा प्रतिनिधी प्रदीप सिनियर आपण पाहतोय। या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेत खरं तर योगेश पाटील साहेब जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडणं हा भरत वतारी साहेबांच्या ओळखीचा भाग आहे। आणि मित्रांनो, नक्कीच जबाबदारी देणारी माणसं
आणि जबाबदारी घेणारी माणसं जेव्हा एकत्र येतात तर त्याच्या पुढेच आपल्याला यश असलेलं दिसतं. कारण यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस ते नक्की मिळतं. पाहूया सिनियर प्रदीपचा पहिला चेंडू, एक धीम्या गतीचा चेंडू, न समजलेला चेंडू, उसळी घेणारा चेंडू. नक्कीच आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं कपिल मोरेश्वर पाटील साहेब जे भिवंडी लोकसभेचे खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधित्व करतायत. अगदीच काही दिवसांपूर्वी तिसरा कसोटी सामना जो भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाला, त्या मैदानाला सुद्धा अहमदाबाद या मैदानाला नरेंद्र मोदी हे नाव देऊन खऱ्या अर्थानं भारतीयांचा गुणगौरव झाला म्हणायला हरकत नाही. आणि लगातार दुसरा चेंडू जो आहे तो या ठिकाणी निर्धाव पडतोय. आता मात्र दया आणि धर्मेंद्र तांगडी यांनी केलेली फलंदाजी किती महत्वाची होती याची जाणीव गावदेव डोंगे संघाला झाली असेल. कारण एक वेळ अशी होती की 11 धावांवर 4 गडी बाद झाले होते, तरी सुद्धा 38 धावांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी आणि सिनियर प्रदीपनं जी काही सुरुवात केलेली आहे याला म्हटलं जाईल झकास. This is the very tough match between Khardi and Gaudev Dunge. Gaudev Dunge won the toss and first elected to field after 4 overs. Khardi team runs making for a 38 runs, loss of 5 wicket, and I think this is the tremendous starting for Khardi team, and that all credit goes to senior Pradeep. So both team, please listen to me carefully. Don't waste the time. Decorate your fielding and start the game. या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था ययाती तांडेल साहेब, भोजनाची व्यवस्था आमचे आयोजक आमचे लाडके योगेश वसंत पाटिल, पुन्हा पुन्हा धन्यवाद. और यहाँ पर देखते हैं आसमानी टोला लगाने की कोशिश, नो मैंस लैंड में गेंद जाती हुई, जब तक गेंद हाथ में आ जाती 2 रन आसानी के साथ पूरे. भोजनाच्या व्यवस्थेसाठी नक्कीच मी देवा पाटील, सुनील भोईर आपलं सुद्धा नाव घेईन. खूप छान आयोजन, नियोजन आणि प्रयोजन. भिवंडी तालुक्यातील सगळ्यात जास्त तरुणाई, सगळ्यात जास्त लोकसंख्या, सगळ्यात जास्त सद्गुरू भक्त असलेला कालिका मातेचं गाव म्हणजेच खारबाव गाव. आपण पाहतोय खूप सुंदर चेंडू आणि आता मात्र हाराकिरी पत्करतायत. रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढ़िया, लेकिन ये क्या हुआ, इसको आत्महत्या कहेंगे. पहले गेंद पर आपको पहले रन के लिए जीवन दान तो मिला था 22 के रूप में 1 रन और विकेट का पतन. हम अंदाजा लगा सकते हैं कि सीनियर प्रदीप किस तरीके से यहां पर अपना अनुभव दिखाते हुए, और जब अनुभव की बात आती है तो मैं हमेशा एक बात बोलता हूं, नए चावलों से पुराने चावल ज्यादा स्वाद देते हैं. सकाळच्या सत्रामध्ये एक खूप मोठे व्यक्तिमत्व आपण CM पाटील साहेब यांना सुद्धा पाहिलं. आदरणीय विनोदजी पाटील साहेब जे योगेश पाटील यांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. लाडके काका आहेत. खरंच काका, तुम्ही फक्त शब्द टाका. धावसंख्या होते 3, 1 बाद 3. नवीन आलेला फलंदाज भागवत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी संत एकनाथांनी जे एक ग्रंथ लिहिलंय त्याचं सुद्धा नाव भागवत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त पूल, पॉवरफुल, पॉवर प्ले मधला पॉवरफुल, सीधा 4 रन के लिए. आणि या चौकारानिशी धावसंख्या होते. आमचे प्रभारी गुणलेखक आम्हाला सांगतायत धावसंख्या होते 1 बाद 7. अजूनही तब्बल 32 धावांची गरज आहे. पहिलं षटक जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. काही चेंडू शिल्लक असतील, पण या चौकारानिशी सुद्धा धावसंख्या झालेली आहे 7. पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होतंय. एक गोड आवाज ज्ञानेश्वरजी चिकणे सर. आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, हातातून चेंडू सहज सोपा झेल सुटतोय. आणि आता मात्र खार्डी संघामध्ये
नक्कीच विचारांची खलबलीत. आणि आता मात्र दया यांनी चपळता दाखवून खेळाडूला बाद केलेला आहे. एकंदरीतच एका षटकात 2 गडी बाद आणि धावसंख्या होते 9. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे कर्णधार एक सूचना करतोय, सामना कोणीही जिंको, मात्र लगेच सामना आपल्याला खेळायचा आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघाविरुद्ध. चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघाशी आपल्याला 2 हात करायचे आहेत. चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कर्णधार. यानंतरचा आपण गोड आवाज ऐकणार आहोत पुन्हा एकदा सदाबहार ज्ञानेश्वर चिकणे सर. यस मित्रो, नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सीझनमधील 7वी स्पर्धा आपण पाहत आहेत. नंदकिशोर खारबाव ए बी आयोजित आणि या स्पर्धेचे शिल्पकार योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय नंदकिशोर स्मृतिचषक 2021 या स्पर्धेचा एक महत्त्वाचा सामना. ईगल स्पोर्ट खाडी जो संघ या सीझनमध्ये 2 वेळा अंतिम विजेतापदापासून वंचित राहिलेला आहे. त्यानंतर या सीझनमध्ये प्रथमच गावदेव चौटा डुंगे हा संघ या 40+ संघटनेमध्ये सामील झालेला आहे. या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. 39 धावांचं लक्ष्य. तारीफ करेन मी गोलंदाजांची, खास करून गावदेव चौटा डुंगे या संघाच्या, कारण ईगल स्पोर्ट खाडी संघासारख्या फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या संघाला फक्त 38 धावांपर्यंत रोखलेलं आहे आणि 39 धावांचं लक्ष्य समोर असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या उभारलेली ती 9. यस, नंदकिशोर खारबाव ए आणि बी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण VIP डाईजमध्ये यायचं आहे, कारण आपलं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे या स्पर्धेसाठी. आपलंच नियोजन आहे आणि कोणालाही खास आमंत्रण नाही आहे. सर्वांनी आपली स्वतःची स्पर्धा समजून VIP डाईसवर यायचं आहे. तर गोलंदाजीमध्ये बदल होत आहे. बुम बुम प्रमोद तांगडी गोलंदाजीची सुरुवात करतोय. समोर असेल फलंदाज किशोर. फुलटॉस चेंडू, लक्ष्यमच्या बाहेरचा चेंडू होता. खराब फेक प्रमोद तांगडी याच्या माध्यमातून आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आज 0वर 2 फलंदाज बाद झाले होते. इथून कुठे ना कुठे बॅकफुटवर होता ईगल स्पोर्ट खाडी संघ. मात्र धर्मेंद्र तांगडी यांनी चांगली फलंदाजी केली. 2 चौकारांनीशी 9 धावा केल्या. त्यानंतर प्रदीप ज्युनियर यांनी 10 धावा केल्या आणि यांच्या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर आपण बघितलं धावसंख्या 38वर पोहोचली. प्रमोद यावेळी मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाही, टप्प्यावर जर तुम्ही चेंडू फेकता तर नक्कीच 2 धावा पूर्ण करण्यासाठी कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही, कारण ह्या खेळपट्टीच्या आजूबाजूला जे मैदान आहे ते मैदान नक्कीच लूज मातीचं आहे आणि तिथून जेव्हा टप्पा उचलतो तेव्हा गोलंदाज किंवा यष्टीरक्षकाकडे चेंडू उशीर येतो. धावा 2ने पुढे सरकल्या. धावसंख्या झाली ती 12. यावेळी मात्र लेग स्टंप सोडून चेंडू टाकलेला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रमोद तांगडी कुठे ना कुठे आपला टप्पा व्यवस्थित टाकत नाहीये, कारण ह्या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईट चेंडू फेकलेले आहेत. हवेत चेंडू आहे. स्वतः गोलंदाज प्रमोद चेंडू खाली आणि एक सुरेख झेल. पहिला नाही, 3रा फलंदाज बाद होतोय गावदेव चौटा डोंगे संघाचा. एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो अग्नी कोल. 3ऱ्या फलंदाजाचा पतन झालेलं आहे आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 13. 3 बाद 13, 3-13 अशी अवस्था झालेली आहे गावदेव चौटा डोंगे संघाची. मात्र जिंकायचा जर विचार केला तर अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे.
नवीन बॅट्समन सुजन खेळपट्टीवर आहे. क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे सजवले गेले. शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग. फाईन लेगला क्षेत्ररक्षण नाही आहे. त्यानंतर डीप पॉईंट, डीप कव्हर आणि लॉंग ऑफ. फलंदाजाला चकवलेला चेंडू यष्टीरक्षकालाही चकवून जातो शॉर्ट फाईन लेगला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटला जोपर्यंत जाईल फेक करेल, मात्र एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 14. शांत क्रिकेट आपण पाहतोय गावदेव चौटा डुंगे संघाकडून. प्रमोद, पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. या षटकामध्ये 3 वाईड चेंडूंची फेक केली आहे. बघा, स्वैर गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता नक्कीच खास करून त्याचा फायदा मिळतो समोरच्या संघाला, कारण चेंडू न खेळता त्यांना एक धावही मिळत असते. वेलकम प्रसाद. महेश म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. महेश चौधरी आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान लेग बायच्या रूपाने एक धाव आलेली, सॉरी पंचांनी बाद ठरवलेलं आहे. लेग बाय LBWच्या रूपाने बाद ठरवलेलं आहे आणि चौथा फलंदाज बाद. अशाच प्रकारे गावदेव चौटा डोंगे संघाला संधी आली होती सभापती चषकामध्ये, तेव्हा संधी दडवली होती. ह्या इथे ईगल स्पोर्ट खाडी संघासारख्या भलाढ्य संघाविरुद्ध चांगली लढत दिलेली आतापर्यंत. मात्र ईगल स्पोर्ट खाडी संघ असा आहे, या संघाचा खेळ मी गेल्या 8 वर्षापासून पाहतोय. या संघाला जेव्हा जेव्हा तुम्ही संधी द्याल ना वतारी सर, तेव्हा तेव्हा हा संघ पूर्णपणे सामन्यामध्ये प्रभुत्व गाजवत असतो. जयेंद्र येतोय खेळपट्टीवर. प्रमोद तांगडी, राईट आर्म ओव्हर द विकेट, हायवे एंड कडून गोलंदाजी करतोय. इनर एज, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेले. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो शॉर्ट फाईन लेगलाही जाऊ शकतो, शॉर्ट लेगलाही जाऊ शकतोय, पहिल्या स्लिप दुसऱ्या स्लिप गलीमध्येही जाऊ शकतोय, असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे प्रमोद तांगडीने. धावसंख्या 1 पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 16. दुसरं षटक खूप मोठं षटक वतारी सर आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल 3 वाईट चेंडू फेकलेले आहेत, मात्र 2 विकेटही चटकवलेले आहेत प्रमोद तांगडीने. सफल क्रॉस झालेला फलंदाज, फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. यस, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. खाली जागेवर हा फटका मारला होता. बघितलं आपण, एक सुरेख चौकार आणि 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून 2 षटकांचा विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 19 धावा, हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर. गावदेव चौठा डोंगे संघाला या सीझनमध्ये पहिला विजय जर संपादन करायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 19 धावा कराव्याच लागतील. मात्र त्यासाठी फलंदाज जयेंद्र आणि विश्वनाथ, खास करून विश्वनाथवर जास्त दारोमदार असेल, कारण विश्वनाथ एक चांगला फलंदाज आहे गावदेव चौटा डोंगे संघाचा. बघा वतारी सर, बंद्रे मारुती, हे असं पाणी घेऊन खेळाडूंनीच यायचं आहे प्लीज, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. मैदानातील जे दृश्य आहे ते दृश्य व्यवस्थित नियमाप्रमाणे दिसणं आवश्यक आहे आणि कुणीही पाणी घेऊन येऊ नका प्लीज. बघा वतारी सर, बंद्र्या मारुती, चौठा, गावदेव चौठा, चौठा हिरवा अशी जी नावं आहेत, दगड्यादेव अशी जी नावं आहेत ती आपल्या कुलदैवतांची नावं आहेत.
धावसंख्या झालेली 20. 12 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या आहेत. आणि कुलदेवतांची नावं, हिरवा देव असो किंवा असे खोपऱ्या देव असो, अशी कुलदेवतांची नावं आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने, आपल्या आजोआजाने आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचं आपण पूजन स्तवन करतोय. ह्या कुलदेवतांसाठी आपण नेहमीच दरवर्षी कोंबडे बकरे करत असतो. ही आपली श्रद्धा असते आणि या श्रद्धेनुसार नक्कीच आपण हे देव मानत असतो. योगेश गोलंदाजी सुरुवात करेल. ओहो, यावेळी मात्र चेंडू खेळून काढलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चंद्रकांत तांगडी आहेत तिथे. 1 धाव. आज चंद्रकांत तांगडी यांनी कॅप्टन पद आय थिंक सोडलेलं आहे, कारण कॅप्टन म्हणून ते नाणेफेक करण्यासाठी नव्हते, मात्र ऑनफिल्ड आहेत. डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 21. प्रभारी गुणलेखक भरत वतारी साहेब इथे उपस्थित आहेत. ओहो, मिडल ऑफ बॅट, व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी ग्लोरियस 6. थँक्यू डीजे. बघा, मी सांगितलं होतं की विश्वनाथ याच्यावर लक्ष असेल, कारण विश्वनाथ एक असा फलंदाज आहे जो तारू शकतो गावदेव चौठा डोंगे संघाला. क्या बात आहे. आज आम्हाला माहिती देण्यात आली की संध्याकाळी 5 वाजता प्रेक्षणीय सामना होणार आहे. मी थोड्याच वेळात सांगेन. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू आतमध्ये आला होता. यष्टीरक्षक दयाही चेंडूला शोधत होता, मात्र 1 धाव. पंचाचा इशारा आलेला नाही, म्हणजे याचा अर्थ बॅट विश्वनाथ याच्या बॅटमधून ही धाव आलेली आहे. तर तालुका पोलीस स्टेशन खारबाव, भिवंडी खारबाव या पोलिसांचा, तसेच नंदकिशोर खारबाव या संघाच्या मध्ये हा सामना होणार आहे. याच दरम्यान आपण पाहतोय आणखी एक षटकार. काय भरत वतारी सर, या सीझन मधील सबसे बडा उलटफेर आपण पाहतोय. कारण बघा, ईगल स्पोर्ट खार्डी संघ असा संघ आहे जो खास करून फलंदाजीसाठी मातबर संघ मानला जातोय, आणि नौका संघ आहे गावदेव चौठा डोंगे संघ, आणि या संघावर उलटफेर करण्याचा इरादा स्पष्ट झालेला आहे. 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. मात्र पहिल्या चेंडूपासून आपण बघतोय भरत वतारी सर, ईगल स्पोर्ट खार्डी संघाची जी बॉडी लँग्वेज आहे ती पूर्णपणे निगेटिव्ह दिसते आपल्याला. पहिला चेंडू पडला होता प्रदीप तांगडीला, डॉट गेला होता. दुसरा चेंडू डॉट गेला होता. त्यानंतर 2 फलंदाज प्रदीप तांगडी आणि प्रमोद बाद झाल्यानंतर पूर्णपणे निगेटिव्ह बॉडी लँग्वेज दिसत होते ईगल स्पोर्ट खार्डी संघाला, आणि त्याचाच फायदा गावदेव चौठा डोंगे संघाने उचललेला आहे. येस, धावसंख्या 35. 4 धावांची अजूनही आवश्यकता. इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर अँड सबसे बडा उलटफेर. वाईट चेंडू आणि 4 1+4 5 धावा मिळतात. आणि अशा प्रकारे गावदेव चौठा डोंगे संघ या सीझन मधील पहिला विजय संपादन करतो, आणि तोही विजय कोणाविरुद्ध? अगदी स्मरणात राहावा असा विजय ईगल स्पोर्ट खार्डी संघाविरुद्ध. अभिनंदन अभिनंदन चौठा गावदेव चौठा डोंगे संघ, हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक ईगल स्पोर्ट खार्डी. हार्ड लक धर्मेंद्रजी तांगडे. हार्ड लक प्रमोद प्रदीप अँड चंद्रकांतजी तांगडी. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. Yes, sir. Man of the match.
ज्यांनी मचवला या सामन्यामध्ये शोर असा किशोर. मॅन ऑफ द मॅच इज किशोर. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले, त्यानंतर वैयक्तिक